और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार, वार्ता जगत न्यूज चॅनल तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे बालिका व महिलांवरील अत्याचारांविरुद्ध उपोषण करण्यात आले। संघटनेच्या संस्थापिका दुर्गा भोर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या उपोषणाला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी दुर्गा भोर म्हणाल्या की संविधान दिनी महिलांना न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागणे ही खेदाची गोष्ट आहे। शासनाने शक्ती कायद्याची त्वरित अंमलबजावणी न केल्यास तसेच आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा न दिल्यास मंत्रालयावर महिलांचा मोर्चा काढण्यात येणार आहे। यावेळी दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे शक्ती कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, मालेगाव प्रकरणातील आरोपीस फास्ट ट्रॅक कोर्टातर्फे त्वरित फाशी द्यावी, कायदा सुव्यवस्था व्यवस्थेचे पालन करण्यात यावे, महिलांना संरक्षण देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या। संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक गोरख कुंभार आणि हवालदार कोमल गरड यांच्या हस्ते दुर्गा भोर यांचे उपोषण सोडण्यात आले। यावेळी माजी नगरसेविका सुलभा उबाळे, वैशाली घोडेकर, सुलक्षणा धर, प्राजक्ता पांढरकर, यशवंत भोसले, निलेश मुटके, दत्ता भांडेकर, अजीज शेख, बाळासाहेब भागवत, दिलीप पांढरकर, अभय भोर, दीनानाथ जोशी, शरद टेमगिरे, धम्मराज साळवे, राजाभाऊ सरोदे, प्रल्हाद कांबळे, रामभाऊ दरवडे, शरद टेमगिरे, वैभव जगताप, गणेश भांडवलकर, वैजनाथ शिरसाट, सचिन पवार, शुभम यादव, BR माडगुळकर, सविता शेंडगे, लक्ष्मीनाथ टिळक, संगीता विद्यागज, सुजाता काळे, नीता पंचाळ आदी उपस्थित होते। त्याचबरोबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर सुद्धा तेथे उपस्थित होते। नमस्कार सर्व जमलेले बंधू आणि भगिनींनो, आज आपण कार्यक्रमाची सुरुवात भारताचे संविधान प्रस्ताविका वाचून करणार आहोत। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्राप्त अर्पण करत आहोत। जय भीम, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र। खरं तर आज 26 नोव्हेंबर संविधान दिन आहे आणि संविधान दिनाच्या दिवशी आम्ही सर्वच महिला भगिनी आहे त्या उपोषणाला बसलेलो आहोत आणि आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे। आज आपण बघतोय महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मुलींवरती आणि महिलांवरती बलात्कार होतोय। कुठेतरी हे थांबलं पाहिजे, कुठेतरी महिलांना न्याय भेटले पाहिजे। आपण बघतोय ज्या पीडिता आहेत त्यांना अजूनही न्याय भेटला नाही। फास्ट ट्रॅक कोर्ट असेल परंतु त्याची गती ही फास्ट ट्रॅक वरती नाहीये। आज आपण बघतोय 121 दिवस त्यांचा कालावधी आहे परंतु 500 दिवस केसेस ह्या रखडत पडलेल्या आहेत। तर कुठेतरी शासनाने शक्ती कायद्याची अंमलबजावणी ही लवकर केली पाहिजे। काही आमच्या अशा प्रमुख मागण्यांसाठी आम्ही आज उपोषण केलेलं आहे आणि जर सरकारने या मागण्या आमच्या पूर्ण केल्या नाही तर पुढील काळामध्ये आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहोत आणि मंत्रालयाच्या दारामध्ये आमच्या महिलांचा मोर्चा निश्चितपणे येणार आहे। तर राज्यभरात देशभरात महिलांवरती अत्याचार होतात, मोर्चे निघतात, मेणबत्त्या पेटवल्या जात आहेत, रस्त्यावरती उतरलं जातं, पण परिस्थिती जैसे ते तैसे राहते। याच्यावरती काय वाटतं, भूमिका काय असाय, काय उपाययोजना असावी? निश्चितपणे कुठेतरी शासनाने महिलांच्या सुरक्षिततेवरती लक्ष दिलं पाहिजे। कुठेतरी कायदा असतील त्यातले जे जज वगैरे असतील यांची संख्या ही कमी आहे, त्यामुळे कायद्याचे निकाल व्हायला हे कमी वेळ लागतो। त्याचप्रमाणे आपण बघितलं की मुलींना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण शासनाने दिलं पाहिजे जेणेकरून महिलांवरती अशा प्रकारे वेळ येणार नाही आणि कुठेतरी शासनामध्ये गृह खात्याचं लक्ष आपल्याला दिसून येत नाहीये तर त्यावरती पूर्णपणे लक्ष महिलांसाठी दिलं पाहिजे शासनाने। सध्या राज्यातला कायदा म्हणजे सुव्यवस्था व्यवस्थित नाही असं मला प्रश्न उपस्थित करायचं। निश्चितपणे आता आपण बघतोय इलेक्शनचं वारं सगळीकडे फिरलेलं आहे। सगळे उमेदवार आहेत ते त्यांच्या नियोजनामध्ये आहेत। कुठेही महिलांवरती अत्याचार चालू झालेले आहेत ते तुम्हालाही दिसत नाहीये, कोणी त्याच्यामध्ये उतरत नाही। कुठेतरी लक्ष प्रत्येकाने देऊन महिलांचा आवाज बनला पाहिजे आणि रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे। त्याच्यावर पण आवाज उठवला पाहिजे कारण मी
मी या क्षेत्रामध्ये आज 15 वर्ष झाले मी कलाकार क्षेत्रामध्ये आहे. माझं नाव ज्योती डोळस आहे. मी एक ऍक्टर आहे, डान्सर आहे. पण कुठेतरी महिला सुरक्षित नाहीये हे तर निश्चितच आहे. आणि म्हणलं गेलं तर कुठेही जा, जे महिलांवर घाणेरडे वासना आहेत त्या नसायला पाहिजे, ते दूर केल्या पाहिजे. सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रामध्ये कुठेही महिला सुरक्षित नाहीये. आज मालेगावचं प्रकरण असो, 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय, लहान असो मोठी असो, आणि इथे लहान छोटे मुलं ही सुरक्षित नाही. मुलांवरही भरपूर आपण पाहिलं असं न्यूजला की मुलांवरही अत्याचार होतात. मग हे कुठपर्यंत चालणार? शासन काय झोपलंय का? हे व्हायला नाही पाहिजे म्हणून आज आम्ही इथं उपोषण करत आहोत. महिला सुरक्षित व्हायलाच पाहिजे यासाठी आमचं इथं उपोषण आहे. शासनाने पण कायद्याच्या नुसार बोललं तर तुम्ही आज किती दिवस झाले त्या मुलीवर अत्याचार झालेले, बलात्कार झाले, तिची जी निर्गुण हत्या केलेली आहे त्याला आज किती दिवस उलटलेले आहेत, तरी त्या आरोपीला अजून फाशीची शिक्षा नाही. मग प्रशासन कुठे आहे? शासन कुठे आहे? झोपलेला आहे का? याच्यावर आमचा आवाज उठवलेला आहे आम्ही याच्यावर. माझी एकच विनंती आहे सरकारला, शासनाला की प्लीज महिलांवर जर अत्याचार होतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता खूप झालं. महिला शांत बसणार नाही, आम्हीही बसणार नाही. चिमुकली असो, मोठे असो, मोठं घर असो, छोटं घर असो, अत्याचार हा अत्याचार असो. जो कोणी करेल तो गुन्हेगार आहे. मग तो मोठ्या घरातला असू द्या किंवा छोट्या ह्याच्यातला असू द्या किंवा रस्त्यावरचा चालणारा असू द्या. अत्याचार हा अत्याचार असतो आणि त्या अत्याचाराच्या विरोधातच आता दुर्गा ब्रिगेडियर यांनी या ठिकाणी लढा उभारलेला आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. अत्याचार हा झाला नाही पाहिजे आणि तो जो गुन्हेगार त्या ठिकाणी पकडला गेलेला असेल तर तो लवकरातल्या लवकर त्या ठिकाणी त्या अत्याचार पीडितेला न्याय मिळाला पाहिजे. फास्ट ट्रॅक आपण म्हणतो, परंतु फास्ट ट्रॅक मध्ये सुद्धा लवकरातल्या लवकर न्याय मिळाला पाहिजे एवढीच या ठिकाणी दुर्गा ब्रिगेडियरची मागणी आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलो. कायदे आता तुम्हाला वाटतं का की गुन्हेगारांच्या साईडला झालेले आहेत, अत्याचार अन्याय होतो, त्यांना आता शिक्षा व्हायला पाहिजे कायद्यानुसार? कधी कधी असं वाटतं कायदे त्यांच्या बाजूनी नाहीयेत, परंतु कायद्यासमोर रिप्रेझेंट करायला आपण कुठे कमी पडतोय का? एवढाच हा विषय आहे की तिथे रिप्रेझेंट करणं आणि कायद्याला ही वस्तुस्थिती दाखवून देणं हे आपल्या सर्वांची एक सर्वात मोठी जबाबदारी आहे. मग त्या ठिकाणी एक सामान्य नागरिकाची पण ती जबाबदारी आहे, एक पक्षाची कार्यकर्ता म्हणून ती माझी जबाबदारी आहे आणि शासनाची पण ती जबाबदारी आहे. स्थानिक पातळीवर जर तुम्ही बघितलं तर अन्याय अत्याचार झाले, एखादी जर महिला गेली तर त्यांच्या पोलीस स्टेशन आहे त्यांनी तक्रार सुद्धा नोंदवून घेत नाही. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा या घटना झालेल्या आहेत, पुणे शहरात सुद्धा या घटना झालेल्या आहेत. पोलीस स्टेशन त्याच्या बऱ्याच ठिकाणी आम्ही सर्व महिला संघटना असतील, आम्ही पदाधिकारी असेल, हे सर्व रोखण्याचा बऱ्याच ठिकाणी आपण करतो, परंतु काही ठिकाणी या घटना घडतात. त्यासाठीच ही आंदोलनं उपोषणं त्यासाठीच होतात की ह्या कुठंतरी आळा या ठिकाणी बसला पाहिजे. आणि 100% एक महिला पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार या गटाची एक कार्यकर्ती म्हणून आम्ही नेहमी पिंपरी चिंचवड मध्ये हा आवाज उठवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अशा संघटनांना नेहमी आम्ही पाठिंबा देणार आहोत. महिला आयोग म्हणून जे सक्षम कार्य करायला हवं तर तसं काही दिसत नाही. ते तुमच्या समोर येत नसेल, परंतु तिथपर्यंत जाणं हे आपलं काम आहे. असं काही दिसलेलं नाही. कारवाई करणं हे महिला आयोगाचं नाही, पण पोलीस आणि कोर्टाचं काम आहे. तिथपर्यंत मांडण्याचा प्रयत्न आपण सगळेच करत असतो. कोणत्या अशा घटना आहेत की त्यांनी महिला आयोगाने या गेल्या नाही, बऱ्याच आता मध्ये जो प्रकार घडला, मोठा जे प्रकरण म्हणताय, त्या ठिकाणी महिला आयोग जाऊन भेटलेला आहे. महिला आयोग बऱ्याच ठिकाणी जाऊन येत आहे. त्या ठिकाणी पूर्ण पोलिसांना त्यांचे आदेश आहेत की असे ज्या ठिकाणी अत्याचार होतील तिथे कठोर कारवाई केलीच पाहिजे. हे स्वतः महिला आयोगाने देखील त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. स्वतः रुपाली या 2 महिलांमध्ये त्या बाबतीत बोलण्या इतपत मी अजून मोठी झालेली नाही. आज दुर्गा ब्रिगेडच्या वतीने आज हे जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार या पक्षाच्या वतीने आज मी इथे आलेली आहे. हे कोणतं राजकीय व्यासपीठ नाहीये. इथे या सगळ्या सामान्य कुटुंबातील महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार याला वाचा फोडण्यासाठी आणि आम्हाला कधी न्याय मिळेल हा सरकारला जाब विचारण्यासाठी इथे बसलेले आहेत. आज 4 वर्षाची मुलगी सुरक्षित नाहीये,
आज 70 वर्षाची महिला सुरक्षित नाहीये. मग आज या महिलांच्या बाबतीत आवाज उठवणार कोण? आज या महिला सामान्य कुटुंबातल्या आज या सगळ्याजण इथे बसल्यात आणि पीडित कुटुंबातील महिला आज जी न्याय मागतायत त्यांच्यासाठी आज आवाज कोण उचलतंय? प्रत्येक जण आपापल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याचं काम करतायत, परंतु या सगळ्या पीडित महिलांच्या बाबतीत, पीडित कुटुंबाच्या बाबतीत आवाज उठवायला मात्र कोणालाच वेळ नाहीये. आज दुर्गा, तू ज्या पद्धतीने हे इनिशिएटिव्ह घेतलंस, तू पुढे आलीस, तुझं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आज ज्या पद्धतीने तू शहरामध्ये एक वेगळी चळवळ उभी करतेस, तू एक वेगळ्या पद्धतीने या विषयांना वाचा फोडण्याचं काम करतेस आणि तुझ्यासोबत असंख्य महिला या चळवळीमध्ये तुझ्या सोबत आहेत. कोणत्याही प्रकारच्या राजकीय पाठबळाची तुम्ही कसली अपेक्षा न करता संविधानिक मार्गाने तुम्हाला जे जे पाऊल उचलता येत आहे ते पाऊल उचलण्याचा तुम्ही वारंवार प्रयत्न करताय. आज अतिशय योग्य दिवस निवडलास. आजचा संविधान दिवस आहे आणि या संविधान दिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व महिला या ठिकाणी बसलेलो आहोत. राजकीय पक्ष, राजकीय मतभेद, राजकीय सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही महिला आहोत आणि आमचं आम्ही रक्षण करण्यासाठी समर्थ आहोत. परंतु आम्हाला न्यायिक बाजूने, आम्हाला संविधानाच्या बाजूने जो काही न्याय असेल, जो काही तोडगा असेल तो लवकरात लवकर काढला जावा. कारण प्रत्येक वेळेस इतकी धाडस कशी काय होते? कारण कायद्यामध्ये किंवा कायद्याला डावलून अनेकदा त्या गुन्हेगारांना माहिती आहे फक्त तुरुंगवास होते, परंतु त्यांना जागीच फाशीची शिक्षा झाली. तर अशा प्रकारचे नराधम पुन्हा अशा प्रकारचे वाईट कृत्य करणार नाही अशी कुठली तरी एखादी घटना यांना खरं तर संविधानिक मार्गाने जर या गोष्टीत विलंब लागत असेल तर येणाऱ्या काळात या महिला भगिनींना आपण एक्झिट करून जे कोणी आपल्या शहरात अशा प्रकारचा विकृत व्यक्ती सापडेल त्याला या चौकात आपण सगळ्यांनी दगडाने ठेचल्याशिवाय आपण राहायचं नाही. अशा प्रकारची खरं तर आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपण शपथ घेतली पाहिजे. आणि कोणतीही भगिनी असू, कोणतीही मुलगी असू, कोणतीही महिला असू, तिच्यावर अन्याय झाला तर आपण अशाच ताकदीने त्या कुटुंबासोबत आणि त्या महिलेसोबत आपण उभं राहू. अशा प्रकारचा विश्वास एकमेकींना देऊ. आपल्याला नाही मिळाली कुठलीही राजकीय पाठबळ तरी चालेल, परंतु आपल्याकडे संविधान आहे, संविधानाची ताकद आहे आणि आपल्या मनगटामध्ये तितकीच ताकद आहे. त्याच्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी या आंदोलनाला मी पाठिंबा देते आणि आमच्या मागण्या लवकर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही येणाऱ्या काळात अजून तीव्र पद्धतीचं आंदोलन छेडू अशा प्रकारचा इशारा सुद्धा देते आणि थांबते. धन्यवाद. दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे काय आपल्याला सांगितलं, जे काय मार्गदर्शन केलं की महिलेचा आदर आणि सत्कार आपण करायला पाहिजे, तर हे कुठेतरी इथं त्याला काळिंबा फासत आहे. आज या ठिकाणी दुर्दैवी अशी घटना मालेगाव तालुका गौरव भागात, या भागात 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर एका नरधर्माने अत्याचार केले आणि हत्याही केली. ही दुर्दैवी घटना त्या कुटुंबाला असह्य झाली आणि विविध क्षेत्रातून या ठिकाणी एकच मागणी होत आहे की जो काही नराधम आहे, ज्यांनी अत्याचार केला, अशा नराधमाला जलद गती कोर्टाने, न्यायालयाने तात्काळ अशी फाशीची शिक्षा सुनावली पाहिजे. महाराष्ट्र सरकार असो या केंद्र सरकार असो, जे न्याय विभाग आहे या न्याय विभागाने या घटनेचा अहवाल हा लवकरात लवकर जलद गती कोर्टात पाठवण्याचं काम करावं आणि जलद गती कोर्टानेही या ठिकाणी या प्रकरणाविषयी कोणत्याही ठिकाणी याचिका दाखल होणार नाही आणि पुन्हा वेळ घालवणार नाही याबाबत दक्षता घ्यायला पाहिजे. कारण जलद गती कोर्टाने जरी काही विषय घेतला तर विशेष न्यायालय पुढे येतं
आणि विशेष न्यायालय पुढे आलं की सर्वोच्च न्यायालय पुढे येतं आणि सर्वोच्च न्यायालय पुढे आलं की राष्ट्रपती माफीचा अर्ज पुढे येतो. तर अशा असह्य होणाऱ्या घटनेचा जलद गती कोर्टाने तात्काळ निकाल देऊन या नरधमाला फाशीची शिक्षा करावी ही आम्ही महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडे आजच्या लक्षणीय उपोषणाद्वारे मागणी करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले आभार मानतो. मला हे सांगितलं पाहिजे की दुर्गा ब्रिगेड संघटना ही गेल्या अनेक वर्षापासून तरुणींच्यासाठी युवतींच्यासाठी काम करत आहे आणि या भोर भगिनी या दोघी दुर्गा आणि अवंतिका या दोघी खांद्याला खांदा लावून काम करतायत आणि तरुणींच्या मध्ये युवतींच्या मध्ये एक सक्षम असं नेतृत्व उभा करण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्येक तरुणीला आयुष्यामध्ये कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याचं सामर्थ्य निर्माण करण्याचं एक ऐतिहासिक कार्य या दुर्गा ब्रिगेड कडून होत आहे. याबद्दल आपण त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. या लहान वयामध्ये या दुर्गाच्या मनामध्ये असं काही क्रांतिकारक काम करावं अशी जी इच्छा निर्माण झाली आणि ते निर्माण करणारे श्री त्यांचे पिताजी श्री अभय भोर यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. अशा प्रकारचं समाजासाठी निष्ठेनं प्रामाणिकपणे तळमळीनं खऱ्या अर्थानं समाजामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून काम करणारे फार थोडे लोक असतात. त्यांच्यामध्ये दुर्गा ब्रिगेडचं नाव मला अभिमानानं घ्यावंसं वाटतं. प्रसिद्धी प्रत्येकाला हवीशी वाटते, पण काम कोणी करायचं? तर हे काम करणारी दुर्गा ब्रिगेड आहे. नारी शक्ती ही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. नारी शक्ती ही समाज परिवर्तन करणारी शक्ती आहे. आज समाजामध्ये जो चांगुलपणा टिकून आहे तो तरुणींच्या मुळे आहे, महिलांच्या मुळे आहे. आई ही श्रेष्ठ असते. आईमुळे आपण सगळे आहोत. आई म्हणजे स्त्री आहे, आई म्हणजे युवती आहे आणि या युवतींचं संरक्षण करणं समाजाची जबाबदारी आहे. यत्र नार्यस पूज्यन्ते तत्र देवते रमन्ताः. ज्या ठिकाणी स्त्रियांचं पूजन केलं जातं त्या ठिकाणी परमेश्वर सुद्धा लोटांगण घालत असतो. म्हणून समाजामधला हा जो 50% घटक आहे महिलांचा, ती कोणत्याही जातीची असो, ती कोणत्याही धर्माची असो, ती स्त्री आहे. म्हणून तिचं आपण संरक्षण केलं पाहिजे आणि तिच्या पाठीशी सदैव राहिलं पाहिजे. तिच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्णतः ही समाजाची आहे. आणि जे समाजामध्ये मोठेपणा मिळवतात तेच बऱ्याच वेळेला जेव्हा महिला अत्याचाराच्या पाठीमागे आहेत असं दिसून येतं त्यावेळेला या मोठ्या लोकांची कीव येते. यांना आपण मोठा का म्हणतो असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून दुर्गा ब्रिगेडचं जे काम आहे हे फार मोलाचं आहे. हे पायाभूत स्वरूपाचं आहे. इट इज अ फाउंडेशन ऑफ द सोसायटी की ज्याच्यामधून स्त्री ही शक्ती ही उभी राहणार आहे. स्त्री शक्ती ही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे हे दुर्गा ब्रिगेड दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आज 26 नोव्हेंबर भारतीय राज्यघटना दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताच्या उद्धारासाठी या भारतातील वेगवेगळ्या जाती धर्म यांना सर्वसमावेशक भूमिका घेऊन ही भारतीय राज्यघटना लिहिलेली आहे. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की हा देश केवळ एका धर्माचा नाही. या ठिकाणी वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळे धर्म आहेत. हा सगळा सर्व जातीसाठी सर्व धर्मांसाठी लिहिलेलं ही एक वेगळ्या प्रकारची भीमगीता आहे. एखादा धर्मग्रंथ त्या धर्माचं मोठेपणा सांगतो, पण राज्यघटना ज्याला आपण भीमगीता म्हणता येईल अशा प्रकारची ही भीमगीता आहे ज्याच्यामध्ये सर्व जातींना
आणि सर्व धर्मांना समानतेची वागणूक दिलेली आहे. बाबासाहेबांच्या राज्यघटनेमध्ये समता, बंधुता, लोकशाही, समाजवाद, विज्ञान निष्ठा अशा अनेक सद्गुणांची जोपासना करण्याचा प्रयत्न केला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सोन्यासारखे हे ग्रंथ आपल्याला दिलेला आहे, पण आपण जर त्याची अंमलबजावणी केली नाही, त्या नियमांचं पालन केलं नाही, शासनकर्त्याने, नेत्याने या नियमांचं पालन नाही केलं, अंमलबजावणी केली नाही, तर इतकं सुंदर पुस्तक असून त्याचा आपण काहीच उपयोग केला नाही असं होईल. म्हणून राजकीय नेत्यांचं आणि शासनावर असणाऱ्या अधिकाऱ्यांचं हे कर्तव्य आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे हे आपलं या ठिकाणचे राज्य चाललं पाहिजे. या ठिकाणी सादर करतो. चवदार तळ्याच्या काठी रोवून पाय खंबीर राहिला उभा दलितांचा सेनानी रणगंभीर. दुबळ्यांची सेना मागे लक्तरे हात गणवेश परी होता संचरलेला अंगात नवा आवेश. त्या पराक्रमी भीमाने क्षण मात्र झाकले नेत्र ओंजळीत घेता पाणी हे घडले तीर्थक्षेत्र. कापरे अधर्मा भरले रूढींची शकले झाली चवदार तळ्याच्या काठी जन्माला क्रांती आली. ती भीम गर्जना घुमली संघर्ष सिद्ध बुद्धाची ललकारी मानवतेची दुंदुबी नव्या युद्धाची. या दलितांनो छलितांनो वा सज्ज तुम्ही नवसमरा अन्याय निपटण्यासाठी वा तयार बांधन कमरा. या पुढे न चाला याची अपमानित जीवन सरणी रे पराक्रमाने तुमच्या छळणारे आणा चरणी. जे धुळीत जगती त्यांच्या जीवनास येवो अर्थ चवदार तळे होऊ दे समतेचे मंगल तीर्थ. चवदार तळ्याच्या काठी रोवून पाय खंबीर राहिला उभा दलितांचा सेनानी रणगंभीर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय राज्यघटनेचा, भारतीय राज्यघटनेचा. या ठिकाणी दुर्गा भोर साठी एक गीत मी या ठिकाणी म्हणतो. दुर्गा भोर म्हणजे नव्या युगाची ही नव महिला आहे. नव्या युगाची नव महिला ही आहे रणधुंजार. तेज मुखावर हिच्या क्रांतीचे पाणी नयनी निर्भयतेचे हसून साईल जननिंदेचे तीव्र विषारी वार. नव्या युगाची नव महिला ही आहे रणधुंजार. हसून साईल जननिंदेचे तीव्र विषारी वार. स्वतंत्रतेची आस मनाला ध्येय सिद्धीचा ध्यास जीवाला तोडून पदीच्या रूढी शृंखला पुढेच ही जाणार. नव्या युगाची नव महिला ही आहे रणधुंजार. समान ध्येया मिळती साथी देऊनी हात तयांच्या हाती ध्येयाने पद टाकेल पुढती घेईल ना माघार. नव्या युगाची नव महिला ही आहे रणधुंजार. समाज रचना बदलायाही उत्सुक समता ध्वज धरणाही दुर्गा ब्रिगेड झेंड्या खाली एकजूट करणार. दुर्गा ब्रिगेड झेंड्या खाली एकजूट करणार. नव्या युगाची नव महिला ही आहे रणधुंजार. नव्या युगाची नव महिला ही आहे रणधुंजार. हम भारत की नारी है, हम भारत की नारी है, हम भारत की नारी है. धन्यवाद. आणि महात्मा गांधींच्या विचारानं तुम्ही उपोषणानं आपल्या कार्याची सुरुवात करत आहात, हे अतिशय चांगलं आहे. कोणतीही गोष्ट अतिशय सौजन्यानं नम्रतेनं आपण सुरुवात केली तर त्याला यश निश्चित मिळतं. उपोषणाचं हे शस्त्र आपल्याला महात्मा गांधींनी दिलंय, त्याबद्दल त्यांनाही अभिवादन करून मी थांबतो. धन्यवाद.
धन्यवाद माडगुळकर सर, आपण फार मोलाचे विचार मांडले आणि कवितेच्या माध्यमातून एक समाज जागृतीसाठी आपण जो चांगला प्रयत्न केला आहे, नक्कीच सर्वजण त्या आदर्शावर चालतील. या ठिकाणी मी संगीताताईंना विनंती करतो, दुर्गा ब्रिगेडच्या भोसरी विभागातील 2 शब्द त्यांनी बोलावे. दोरी पाळण्याची काल होती व तिच्या हाती. दोरी पाळण्याची काल होती व तिच्या हाती. आज भीमा मुळे होती राष्ट्रपती. आज भीमा मुळे होती राष्ट्रपती. आली योग पुरुष ही संस्कृती, नारी जीवनाची होई माती. आली सावित्री ही ज्योती, ही न उजळली बाईची मती. पाठीशेनाची जीवन बरडोई होती. पाठीशेनाची जीवन बरडोई होती. आज भीमा मुळे होती राष्ट्रपती. आज भीमा मुळे होती राष्ट्रपती. माझ्या भीमानं किमया केली, पंतप्रधान होई नारी. माझ्या भीमानं किमया केली, पंतप्रधान होई नारी. बागापासून खुर्चीवरी आमन तुझी ती बरोबरी. दोरी पाळण्याची काल होती व तिच्या हाती. दोरी पाळण्याची काल होती व तिच्या हाती. आज भीमा मुळे होती राष्ट्रपती. जय भीम, जय भारत, जय हिंद. बाकीच्या गोष्टीचा नियम तुम्ही बदलताय, तसा हा पण कायदा बदलला पाहिजे. त्यांनी जर कबुली दिली आहे तर तुम्ही तिथं लगेच शासन लागू करायला पाहिजे होतं. त्याला पाठीशी घालायला वेळ द्यायला नको होता. ज्या वेळेस घटनेचा तुम्हाला शहानिशा पुरावे नाहीयेत, आज त्या व्यक्तीने तोंडाने कबूल केलंय, तर तिथंच त्याचा चौरंग आमच्या हातात आहे, आम्ही करतो. आणि या शासनाने हा विचार केला पाहिजे, सरकारने पण. तुम्ही पुरावे सादर करा आणि न्यायाधीशांनी पण, न्यायदेवतेने पण लगेच याच्यावरती कारवाई करून लगेच त्या व्यक्तीला शिक्षा दिली पाहिजे, फाशीची शिक्षा. अशा गोष्टींसाठी अशी शिक्षा, असा कायदा तयार करा की जेणेकरून एकाला शिक्षा झाली तर बाकीचे 4 त्या गोष्टीला घाबरले पाहिजे. या गोष्टीला आळा बसला पाहिजे. प्रत्येक वेळेस एका महिलेवर अत्याचार झाला, मुलीवर अत्याचार झाला, वृद्ध आबलांच्यावर ज्यावेळेस अत्याचार होतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस नेहऱ्याचं दार ठोठावायचं, सरकारकडे मागणी करायची, ही म्हणजे मोठी ख्यातीची गोष्ट आहे. ह्याच्यासाठी सरकारच्या मागण्या करायच्या म्हणजे किती आहे, महिलांच्या सुरक्षेसाठी किती. आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चाललंय. तुम्ही त्यांना 50% आरक्षण दिलंय, मग ह्याच्यासाठी का तुम्ही कायदा करत नाही, ह्याबद्दल मला असं म्हणायचंय. आज इथं नाही मिळत तर आम्ही आमचं हे आंदोलन सगळ्या महिलांचा, सगळ्या कष्ट करू काम करणाऱ्या महिला आहेत, सगळे त्यांचा वेळ काढून ह्या मुलीला न्याय मिळावा यासाठी पाठीमध्ये इथं सकाळपासून उभे आहेत. आमच्या दुर्गानी सकाळपासून इथं 9 वाजल्यापासून त्यांनी उपोषण ठेवलंय आजच्या दिवसासाठी. ह्याला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे. आणि माझं एकच म्हणणं आहे, अशा लोकांचे जर पुरावे 100% मिळाले, त्यांनी अत्याचार केलाय तर त्याला ठेवायचं किंवा त्याला पाठीशी घालायला वेळ दिलाच नाही पाहिजे. त्याच वेळेस त्याला फाशीची शिक्षा करून दिलीच पाहिजे ना. असे 4 दिवस 8 दिवस महिना घालवायलाच नाही पाहिजे. जिथं पुरावे नाही तिथं तुम्ही शहानिशा करा ना, त्यावेळेस ठीक आहे. पण तुमच्या समोर जर अपराधी असताना त्याला पाठीशी घालणं म्हणजे अगदी लज्जास्पद गोष्ट आहे. आणि असं एवढी लहान मुलगी आहे ती, तिच्या अत्याचारासाठी आम्हाला उपोषणाला बसायला लागतं, ह्याच्यासारखी खेदाची गोष्ट नाही. सुद्धा बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचाच एक भाग आहे. या ठिकाणी आपल्या सर्व कार्याला मी शुभेच्छा देतो.
आणि निश्चित आज दुर्गा ब्रिगेडनं ज्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर घेतलेलं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण जे आहे हे पाहता समाजाचं सरकारचं लक्ष वेधून घेणारं हे उपोषण यानंतर पुन्हा तुझ्यावर आणि तुझ्या सर्व महिला भगिनींवर उपोषण करण्याची वेळ येऊ नये, एकाही भगिनीवर अत्याचार होऊ नये अशा संवेदना व्यक्त करतो, भावना व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन पाठिंबा देऊन या ठिकाणी पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद यशवंत भाऊ, आपण मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं. या ठिकाणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख उद्योजक निलेशजी मुटके, आपणास विनंती आहे कृपया आपण आपले विचार या ठिकाणी मांडावेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमतः या ठिकाणी अभिवादन करतो. दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा दुर्गाताई भोर यांनी महाराष्ट्रात तसेच देशभरामध्ये महिलांवर जे अत्याचार होतात त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी लाक्षणिक उपोषण केलेलं आहे. खरं तर दुर्गा ब्रिगेड संघटनेचं कार्यच एवढं मोठं आहे का महाराष्ट्रावर जिथे जिथे अत्याचार होईल त्या ठिकाणी ही दुर्गा ब्रिगेड संघटना उपस्थित असते, लढा देत असते. खरं तर महानगरपालिकेच्या अनेक योजनांच्या विरोधात सुद्धा दुर्गा ब्रिगेड संघटना त्या ठिकाणी आक्रमक असतात आणि या दुर्गा ब्रिगेडच्या माध्यमातून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मी ते कार्य त्यांचं पाहतो आहे. कोरोना काळ असू द्या किंवा कुठल्याही अडचणीमध्ये ही दुर्गा ब्रिगेड संघटना त्या ठिकाणी लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असते. खरं तर आमचे मित्र अभयजी भोर हे पिंपरी चिंचवड इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही दुर्गा ब्रिगेड संघटना काम करते. दुर्गा ब्रिगेड संघटना याबद्दल माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी खूप काही बोललेलं आहे. या ठिकाणी वरती लिहिलेलं आहे का या महाराष्ट्रामध्ये शक्ती कायदा लागू केला पाहिजे आणि हा शक्ती कायदा जर लवकरात लवकर लागू केला असता तर अशा अनेक घटनांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक जबर बसला असता, जरब बसला असता. मला असं सांगायचं आहे का दुर्गाताई, आपण या महिलांच्या अत्याचाराविरुद्ध लढताय, त्या महिलांना न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी लढताय. त्या पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अनेक कामगारांच्या पाठीमागे आपण असता. या राज्यामध्ये आपण अशा अनेक घटना घडतात त्या ठिकाणी त्या विरोधामध्ये आपण रस्त्यावर उतरताय. हे खरं तर आपलं कौतुकच करावं तेवढं कमी आहे. आपल्यामुळे महिलांना बळ मिळतं आहे, आपल्यामुळे महिलांना रोजगार मिळतो आहे आणि या लढ्यासाठी आपण आपले पिताश्री या ठिकाणी लढत असतात. खरं तर मी सकाळी लवकर येणार होतो परंतु यायला उशीर झाला. दुर्गाताई सकाळपासून या ठिकाणी काही न खाता काही न पिता त्या ठिकाणी उपोषण करतायत आणि जे उपोषण करतात त्यांचा होणारा त्रास आपण सर्वजण जाणताय. म्हणून मी दुर्गाताईंना असंच सांगेल की आपण या लढ्यामध्ये उपोषणासारखं एक हत्यार या ठिकाणी उपसाच, परंतु ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी तलवार घेऊन सुद्धा उभं राहिलं पाहिजे असं मला दुर्गाताईंना सांगावंसं वाटतं. त्यांच्या पाठीमागे अनेक महिला खंबीरपणे उभ्या असतात, याचं सुद्धा आपण कौतुक करतोय. खरं तर आपण महिलांना सांगत होतो की आपलं चूल मूल आणि घर असा प्रपंच असणाऱ्या महिला आज दुर्गाताईच्या खांद्याला खांदा लावून आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर मी कौतुक करतो, आपल्या लहान भगिनीसुद्धा या ठिकाणी आहेत. लहान बहीणसुद्धा आपल्या पावलावर पाऊल ठेवून या महिला अत्याचाराविरुद्ध किंवा महिलेला एक बळ मिळावं यासाठी आपण कार्य करता. अनेक वर्षापासूनचं हे कार्य खरं तर आपण करत आहात आणि त्या लढ्याला या पुढच्या काळामध्ये सुद्धा यश मिळो, या सरकारला जाग येऊ. अशा महिला संघटना जेव्हा रस्त्यावर उतरत आहेत तेव्हा या सरकारला सुद्धा लाज वाटली पाहिजे का इतक्या वर्ष प्रलंबित असणारा हा लढा हा आपण पुढे नेला पाहिजे आणि अशा घटना त्या ठिकाणी रोखल्या पाहिजे. अशा घटना त्या ठिकाणी रोखण्यासाठी शक्ती कायदा आपण आणणार होतात, तो खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये आणला पाहिजे.
आणि त्या शक्ती कायद्यामध्ये अशा काही कलमं पाहिजेत का? मगाशी मी येता येता दुर्गाताईचं भाषण ऐकत होतो. गाडीमध्ये माझे मित्र या शिवसेनेचे विभाग प्रमुख संभाजी शिंदे या ठिकाणी आहेत. त्यांना म्हणत होतो, दुर्गाताई नुसत्या लढत नाहीत, तर दुर्गाताई चांगल्या वक्त्या आहेत, चांगला लढा त्या ठिकाणी देतात. मला वाटतं आपलं कार्य या पिंपरी चिंचवडमध्ये पेक्षा आपण महाराष्ट्रावर जास्त वाढवलं पाहिजे. आपण अनेक ठिकाणी त्या ठिकाणी पाहतोय. मी पिंपरी चिंचवडमध्ये आपलं तर कार्यच आहे. सर मी पुणे शहरात सुद्धा दुर्गा ब्रिगेड संघटनेचे त्या ठिकाणी बॅनर बघत असतो, अनेक कामं बघत असतो. परंतु महिलांना मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं, अनेक जाती समाजातील महिला आपल्या या ठिकाणी बळ देण्यासाठी उपस्थित आहेत. महिलांवर अत्याचार हा कुठल्या जातीचा नाही आहे. मागासवर्गीय महिलेवर अत्याचार होतो किंवा मराठा महिलेवर होतो किंवा मुस्लिमावर होतो, हा त्या ठिकाणी प्रकार नाही आहे. महिलेवर त्या ठिकाणी अत्याचार होतोय हे महत्त्वाचं आहे. आणि दुर्गाताई त्या ठिकाणी आपण जो पुढचा लढा देणार आहात, ह्या लढा या ठिकाणी खऱ्या अर्थाने सरकारला जाग येण्यासाठी आहे. जर सरकारला जाग त्या ठिकाणी आली नाही तर आपण हा लढा या विधानसभेच्या या विधान भवनाच्या गेटवर सुद्धा आपण नेला पाहिजे. आणि या आमदार खासदारांना सुद्धा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रश्न विचारला पाहिजे, असं काय त्या कायद्यामध्ये का कायदा अनेक दिवस आपण रोखून ठेवला आहे आणि त्या कायदा त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी अंमलबजावणी करा किंवा आपण त्या ठिकाणी कठोर कारवाई करा. म्हणजे या महाराष्ट्रभर त्या देशभरात ज्या घटना घडत आहेत त्या घटनेला त्या ठिकाणी आळा बसेल आणि खऱ्या अर्थाने माझ्या भगिनींना त्या ठिकाणी न्याय मिळेल. मी दुर्गाताईंना या ठिकाणी माझ्या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी पाठिंबा देतोय आणि आपलं कार्य या ठिकाणी असंच पुढे राहो अशा मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 26 नोव्हेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान ह्या भारत देशामध्ये आणलं, त्या संविधानावरती आज हा संपूर्ण भारत देश आपला कार्यरत करत आहेत. जय जिजाऊ जय शिवराय. आज 26 नोव्हेंबर संविधान दिन या दिवशी आपल्या दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा दुर्गाताई यांनी आज जे महिलांवर अत्याचार होत आहेत त्यावर उपोषण करण्याचे ठरवले. त्यासाठी ताईंचे खूप खूप कौतुक. आज आपल्या देशात महाराष्ट्रात मुली सुरक्षित नाहीयेत, महिला सुरक्षित नाहीये. लहान मुलींवर 3-3.5 वर्षाच्या मुलींवर बलात्कार होत आहेत. आमच्यासारख्या कॉलेजला जाणाऱ्या शाळेत जाणाऱ्या मुलींच्या मनात ही भीती असते की आम्ही जातोय तर मग आम्ही सुरक्षित आहोत का किंवा कोणी आम्हाला काही करेल का, ही भीती आमच्या मनामध्ये असते. या भीतीमुळे काही मुली घराच्या बाहेर सुद्धा पडत नाहीत. त्या बाहेर पडण्यासाठी खूप घाबरतात. त्यांना त्यांचं शिक्षण वगैरे हे सगळं करण्यासाठी त्यांना सुरक्षित वाटत नाही. तर आज आम्ही या ताईंसोबत आम्ही उपोषण करतोय की शासनाला विविध गोष्टी करण्यासाठी त्यांना मीटिंग्स घेता येतात, त्यांना सर्व काही करता येतं, पण मुलींच्या संरक्षणासाठी महिलांच्या संरक्षणासाठी ते लक्ष देत नाहीयेत. त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतायत. जरी गुन्हेगारांना शिक्षा द्यायची म्हणलं तरी ते हे करतात, दुर्लक्षित करतात. काही केस खूप दिवस लांबवतात. तर शासनाला ही एकच विनंती आहे की आज मुली सुरक्षित नाहीये तर तुम्ही त्यावर काहीतरी केलं पाहिजे आणि मुलींसाठी महिलांसाठी सुरक्षितता दिली पाहिजे. तर एवढंच बोलून मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. हेलो. राम सीता के देश में दुर्गा बैठी अनशन पर, सजा प्रक्रिया अविलंब हो दोषी रावण पर. 3 साल की बच्ची भी हुई हवस का शिकार. प्रशासन चुस्त दुरुस्त नहीं, शर्मसार है संसार. सरकारों ने महिला सुरक्षा से मुंह मोड़ रखा है क्योंकि नेताओं में दुष्टों के हुजूम का जमावड़ा है. कड़ी सजा में देरी अपराधियों के हौसले बढ़ाती. अफसोस सत्ता जिम्मेदारी निभाना ही नहीं चाहती. दुर्गा ब्रिगेड अध्यक्षा दुर्गा भोर को कलम का पुरजोर समर्थन. अपेक्षित है कि प्रशासन
आमूल चूक कार्यवाही से का करे मंथन। जय हिंद। वाढत आहेत। बलात्कार यासारख्या गुन्ह्यांना गुन्हेगारांना शिक्षा मिळावी, त्यांना शिक्षा मिळायला महिने वाट पाहावी लागते। काही वर्ष जातात, पीडितेला न्याय मिळत नाही आणि गुन्हेगार मोकाट फिरतात। ही परिस्थिती बदलली पाहिजे, म्हणून आज दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे आवाज उठवला जातोय आणि या ठिकाणी सर्व महिला भगिनी उपोषणाला बसल्यात। आज संविधान दिन आहे आणि या पवित्र दिनाच्या निमित्त हे उपोषण शासनाला सांगण्यासाठी आहे की हा देश संविधानाला मानणारा आहे आणि या ठिकाणी निर्दोष बालिका, महिला, तरुणी यांना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा। शासनाला जाग करण्यासाठी आज हे उपोषण आहे, समाजाला जागृत करण्यासाठी हे आज उपोषण आहे आणि या ठिकाणी महिला भगिनी बसल्यात। त्यांचे खरोखर मनपूर्वक कौतुक आहे की समाजाच्या हितासाठी आज या ठिकाणी त्या सर्व कामं सोडून न्याय आणि हक्कासाठी उपोषणात बसलेल्या आहे। आम्ही सर्व भाऊ त्यांच्या समवेत आहोतच आणि नक्कीच आशा करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर शासनाला वागावंच लागेल आणि निर्दोष ज्यांच्यावर अत्याचार झालेत यांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, महात्मा फुलेंचा, माता सावित्रीबाई फुलेंचा जय संविधान, जय दुर्गा। दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या वतीनं आज भारताचा संविधान दिन 26/11 या दिवशी आज महिलांना आणि या मुलींना महिलांच्या बचावासाठी, संरक्षणासाठी आंदोलन करावं लागतंय। हे खरं तर दुर्दैवच म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये। आज ज्या काही घटना महिलांच्या बाबतीत घडतायत, महिलांवरचे अत्याचार आज स्वतंत्र भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की संपूर्ण जगभरामध्ये आपली मान शर्मेने खाली जाईल अशा प्रकारची आपल्याकडे परिस्थिती आहे। दर दिवसाला महिलांवरचे अत्याचार ह्याचा जर आपण क्राईम रेट बघितला तर तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। काल परवाचीच घटना पंकजाताईंच्या पीए गर्जे त्यांची पत्नीने डॉक्टर असताना सुद्धा स्वतःचं जीवन संपवून घेतलं। आज आपल्या पिंपरी चिंचवड मधले वैष्णवी हगवणे, तिची सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यावेळेसही आम्ही मोठं आंदोलन केलं होतं। तिनेही स्वतःचा जीव संपवून टाकला। डॉक्टर संपदा मुंडे बीडच्या, त्यांनाही आत्महत्या करावी लागली। दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या वतीनं बालिका आणि महिलांवरील अत्याचाराविरोधामध्ये लाक्षणिक उपोषण करण्यात येते। म्हणजे आज संविधान दिनाच्या दिवशी आपण बालिका आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात लाक्षणिक उपोषण करावं। म्हणजे या राज्यामध्ये, या देशामध्ये किती चुकीच्या पद्धतीनं कायद्याची पायमल्ली केली जाते। आज संविधान दिनाच्या दिवशी आम्हाला लाक्षणिक उपोषण करावं लागतंय, माझ्या माता भगिनींना उपोषणाला बसावं लागतंय, स्वतःचा बचाव करण्यासाठी पुढे यावं लागेल। आज प्रत्येक आई वडिलाला फक्त मुलीचा नाही तर मुलाचा सुद्धा डोक्यामध्ये प्रकाश टाकावा लागेल की तुला
कुठली आजूबाजूची मुलगी दिसली, माता भगिनी दिसली तर तिच्यामध्ये तुला तुझी बहीण दिसली पाहिजे, तुला तुझी आई दिसली पाहिजे. हे वातावरण आज बदललं पाहिजे. मुलांच्या मानसिकतेमध्ये बदल केला पाहिजे. की आज व्यसनांधता आलेली आहे, व्यसनता आलेली आहे, ती कमी करता आली पाहिजे. लैंगिक शिक्षण सर्व शाळांमध्ये दिलं पाहिजे. लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्यामुळं अशा घटना घडत आहेत. आणि या राज्यामध्ये जे दारूचं खुलेआम दारू विक्री असेल, व्यसन वाढीसाठी जे काम होत आहे त्याच्यावर नियंत्रण आणणं ही सरकारची जबाबदारी आहे. या गोष्टी व्यसनाधीनता असेल, लैंगिकताचे शिक्षण असेल, या गोष्टींचा आपण जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आणि शासनाने या राज्यातील आया बहिणी कशा सुरक्षित होतील यासाठी कामकाज केलं पाहिजे. आणि गृह विभागाने तात्काळ अशा पीडित कुटुंबांना भेट देऊन त्या पीडित कुटुंबियांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. आणि बलात्कार करणारे आणि अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी या शासनाने प्रयत्न केले पाहिजेत. आजपर्यंत निष्पाप बळी पडलेल्या अत्याचारित बहिणींना मी या ठिकाणी श्रद्धांजली देतो. आणि या घडलेल्या घटनांचा, महिलांवरील अत्याचाराचा मी या ठिकाणी निषेध करतो. धन्यवाद. मुझे और आपको सिर उठाने का ताकत संविधान द्वारा दिया गया विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को नमन करते हुए आज एक ऐतिहासिक दिन बोले तो भारत के सिस्टम, भारत के रूल्स रेगुलेशन, कैसे जीना है, कैसे करना है, क्या है आपके ड्यूटी, क्या है आपके फंडामेंटल राइट, ये सब एक महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर 76 इयर्स के पहले भारत को दिया है. उसका आज रिमेम्बरिंग डे. इस दिन में मैं ये बात रखने के पहले मैं बोलना चाहता हूँ, आज 2008 इसी दिन में मुंबई में पाकिस्तान के आतंकवादी द्वारा मुंबई के डिस्टर्ब करने का काम किया. उसमें बहुत सारे पुलिस अधिकारी लोग आज उसी दिन शहीद हुए. उनको सबको विनम्र अभिवादन और आदरांजलि करते हुए मेरे बेटी दुर्गा भोर, उन्होंने महिलाओं का अत्याचार के विरोध में, महिलाओं के ऊपर हो रहे अनिजी और डिस्टर्बेंस के विरोध में बहुत पुराने साल से एक आंदोलन कर रहा है. आज वो बच्ची को, और मैं उनको बिना फख्र महसूस करता है कि अमित भाई का बेटियों देश में हो रहे अत्याचार के विरोध में लड़ रहा है. उनके साथ देने के लिए महिला वर्ग पूरा साथ, उसमें माइनॉरिटी के हो, दलित संगठन हो, छत्रपति शिवाजी महाराज के सुपुत्री हो, सब लोग मिलकर उसको साथ देते हैं. उसको मैं सराहना करते हुए छावा मराठा युवा महासंघ के महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष के नाते, सामाजिक कार्यकर्ता के नाते मैं आपके सामने खड़ा हूँ. आज पूरा भारतवर्ष में महाराष्ट्र में महिलाओं के ऊपर अत्याचार बहुत बड़े पैमाने में हो रहा है. 2024 का बलात्कार के इंडेक्स की बात करेंगे तो देश में हर दिन 24 बलात्कार होता है. बोलते हैं 1 घंटे में 1 बलात्कार महाराष्ट्र में हो रहा है. बलात्कार ऐसे बुजुर्ग महिलाओं के ऊपर नहीं, वो होता है 3 साल के बच्चियों के ऊपर, 2 साल के बच्चियों के ऊपर. नर्सरी में जाने के लिए उसके पहले वो बच्चे को बलात्कार करता है, उसको अंगीकार किया जाता है. ऐसा नमस्कार होगा, उसमें कुत्ते के कैस्ट्रेशन होता है, उस प्रकार के कैस्ट्रेशन ऑन द स्पॉट वो व्यक्ति के ऊपर होना चाहिए. उस प्रकार के उसमें महिला मेरा दुर्गा बेटी दुर्गा फाउंडेशन बोल के उसके बैठे है, उसके मांग रखता है. भारत में कुछ साल पहले निर्भया हत्याकांड हो गया, उसके बाद फास्ट ट्रैक का बात लेते हुए पूरे देश में वो बात लेते आते हैं, इमीडिएट उसके ऊपर वो एक्शन होगा. लेकिन कोई एक्शन होता नहीं, क्योंकि इसके पीछे
उत्तर प्रदेश हो, बिहार हो, महाराष्ट्र हो, ऐसे तमाम नॉर्थ इंडियन स्टेट में बलात्कार बड़े पैमाने है और सत्ताधारी के गुंडा वर्ग और उसका इस प्रकार का सपोर्ट करने वाला गंगी पुलिस प्रशासन कुछ उसके ऊपर एक्शन नहीं लेता। उसके वजह से ये नपुंसक लोग, ये नालायक लोग मेरा महिलाओं के ऊपर अत्याचार हो रहा है, कर रहा है। ये अत्याचार के विरोध में महाराष्ट्र सरकार के देवेंद्र फडणवीस साहब से मैं विनती करना चाहता हूं, सर आप होम मिनिस्टर, आपका होम मिनिस्टर फेलियर है हर जिले में, हर एरिया में। हालांकि अभी मालेगांव में 3 साल के बच्चे के ऊपर अत्याचार हो गए, इतना क्रूर अत्याचार है, वो बच्चे को मारा गया। महिलाओं के ऊपर अत्याचार बहुत बड़े पैमाने में पूरा महाराष्ट्र में हो रहा है, पूरा विदर्भ में हो रहा है, पश्चिम महाराष्ट्र में, खानदेश में हो रहा है, हर एरिया में हो रहा है। दलितों के ऊपर हो रहा है, माइनॉरिटी के ऊपर, महिलाओं के ऊपर हो रहा है और सब तरफ का महिलाओं के ऊपर बड़े पैमाने में अत्याचार रहा है। इसके विरोध में मेरे बेटी दुर्गा ब्रिगेड के सम्माननीय अध्यक्ष दुर्गा भोयर और उनके लोग जरा बैठा है। मैं आज पिंपरी चिंचवड के तमाम आमदार लोगों से विनती है, पिंपरी चिंचवड के तमाम पत्रकारों से विनती है, पिंपरी चिंचवड के तमाम संगठन के लोगों से विनती है, आप लोग इसमें शामिल होइए और ये बात को आने वाला शीतकालीन सत्र में महाराष्ट्र के विधानसभा के पटरी पर लेते हुए ये बात को रखते हुए अब बोलना है, कोई भी पक्ष हो, हम महिलाओं के साथ खड़ा है। ये एक लक्षणीय आंदोलन है, ये एक सिर्फ बताने का एक आंदोलन है। अगर आप महाराष्ट्र के सरकार, महाराष्ट्र के होम मिनिस्टर, भारतीय जनता पार्टी के सरकार और उनका सके देशों के सरकार ये बात पर ध्यान रखिए, आने वाला टाइम में इस प्रकार का काम और महिलाओं के ऊपर, बालिका के ऊपर, गरीबों के ऊपर इसका सब अत्याचार हम सहन करने वाला नहीं। बड़े पैमाने पे दुर्गा ब्रिगेड रास्ते में उतरेगा और उसका लॉ एंड ऑर्डर के सिचुएशन हम देखने के काम महाराष्ट्र का होम मिनिस्टर और इधर के पुलिस प्रशासन के रहेगा। अरे बात को रखते हुए एक सामाजिक कार्यकर्ता के नाते में सम्माननीय दुर्गा ब्रिगेड के अध्यक्ष दुर्गा भोयर का सम्मान और सराहना करते हुए इस प्रकार का आंदोलन बड़े पैमाने में पूरा इंटेलेक्चुअल, एजुकेशनिस्ट, लॉयर, सब महिला आज पिंपरी चिंचवड में आना चाहिए था और आते रहेंगे। आप लोग सब मिलकर ये सरकार के विरोध में, ये अनैतिक के विरोध में, ये अत्याचार के विरोध में, ये बलात्कार के विरोध में आंदोलन बड़ा में लेकर रहेंगे। आज आपको मालूम होना चाहिए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने इंडियन कॉन्स्टिट्यूशन में सभी को समानता दिया है, समानता को जीने का अधिकार दिया है, सभ्य रास्ते जीने का अधिकार दिया है, एजुकेशन लेने का अधिकार दिया। आप आज देखिए 3 साल के बच्चे का भविष्य किधर गया, उसके माँ बाप ने क्या क्या स्वप्न देखा होगा, उनके समाज का स्वप्न देखा होगा, उनको कुचलने के काम ये नालायक लोग है, ये नपुंसक लोगों ने उन किया है, उसका धिक्कार करता है। सभी को ये बात रखते हुए सब लोग इसमें शामिल होगा, ये आंदोलन के बड़े पैमाने लोग ये इस प्रकार का अत्याचार बंद करेंगे। पुलिस प्रशासन सबको एक प्रकार के लोगों को इमीडिएट अरेस्ट करेंगे, न्यायपालिका इमीडिएट फास्ट ट्रैक कोर्ट से उसका अंत किया जाएगा, ऐसा अपेक्षा रखता हूँ। जय हिंद, जय भीम, खुदा हाफिज, थैंक यू। संभाजी महाराजांची जय। आज महाराष्ट्रामध्ये ज्या काय घटना घडत आहेत, जे महिलांवरती, मुलींवरती, ते एवढं अवघड चाललंय की ह्या ठिकाणी आपण महाराष्ट्रात राहतो का यूपी बिहारमध्ये राहतोय, अशा पद्धतीने हे सगळा कारभार चालू आहे। शासनाचं कुठलंही धोरण ह्या ठिकाणी नाहीये, पोलीस खात्यामधलं कोणाचं ह्या ठिकाणी कुठलीही दक्षता नाहीये। म्हणजे आज आपले जे मुलं आहेत हे रोडवरती चालताना आपल्याला भीती वाटत आहे की उद्या आपल्या मुलांचं काय होईल किंवा मुलींचं काय होईल, हा विचार आपण करतो। म्हणजे आपलं लक्ष कामावर अर्ध आणि अर्ध मुलांवरती आणि आपल्या कुटुंबावर राहते। तर ह्याचा विचार सर्व शासनाने केला पाहिजे आणि याच्यावरती कुठं तरी कठोर कायदा हा तयार झाला पाहिजे, जेणेकरून हे जे कोण असं कृती करतं याला ह्या गोष्टीचा त्या ठिकाणी आणि त्या क्षणीच त्याला कायद्याने सजा झाली पाहिजे, हे माझं प्रथम मत आहे।
आणि आज आपल्या सर्व महिला या ठिकाणी दुर्गाताई उपासनेसाठी बसल्या आहेत. तर यांना आपण सर्व महिला, सर्व आम्ही पुरुष मंडळी पूर्ण पाठिंबा देत आहोत. आपण तुम्ही पुढे चलत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. या ठिकाणी आपल्याला सर्वांना एकजुटीने हा जो विषय चालला आहे, जे रोज आपण बघतोय, रोज मीडियावरती बघतोय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि ह्या गोष्टीला कारस्थान कोण आहे ह्या गोष्टीला कारस्थान करायला? हे जे मीडियाचं काही आपण बघतो, त्या काही असं व्हिडिओ म्हणा, ह्या कुठेतरी ह्यालाही थांबलं पाहिजे. आज लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि मोबाईलमध्ये प्रत्येक क्षणात आपण काय बघायला जातो ते काहीतरी वेगळं दिसतं. याला कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण व्हिडिओ म्हणजे अश्लीलता जे दाखवली जाते ते माणसाच्या डोक्यामध्ये भिनती, तर ही भिनली नाही पाहिजे आणि याच्यासाठी कुठेतरी थांबवलं पाहिजे. आपण म्हणतो हे पबजी त्या पबजी पेक्षा ना हे जे दिसते ना तुमच्या ह्याच्या इंस्टावरती म्हणा, जे सोशल मीडियावरती, हे अश्लीलपणा हे बंद झालं पाहिजे. याला कुठंतरी थांबलं पाहिजे आणि नक्की सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे, असं माझं स्वतःचं वैयक्तिक म्हणणं आहे. आणि बाकी महिलांचं पण तेच मत आहे की या मीडियावरती जे अश्लीलपणा दाखवत हे योग्य नाहीये, हे कुठेतरी थांबवा, जेणेकरून मुलांच्या डोक्यावर हा परिणाम होत आहे. मुलं असो, महिला असो का पुरुष असो, हे जे बघून हे त्या गोष्टीचा विचार येतो डोक्यामध्ये, तेच बांधते. म्हणून आज हे घटना घडत आहे. त्या घटनेसाठी सर्वांनी विचार केला पाहिजे आणि सरकारने याच्यावरती काहीतरी बनवलं पाहिजे, अशी माझी मत आहे. आणि दुर्गाताई भोर यांचं ह्या ठिकाणी, ह्या दुर्गाताई भोर ब्रिगेड संघटना यांचं ह्या ठिकाणी हेच पूर्ण ह्या आजचा जो जाहीर आपला जो आज हे उपासना आहे त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. दुर्गाताई आपण पुढे चालू, आम्ही तुमच्या सोबत आहे, खांद्याला खांदा देऊन चालू, आम्हाला फक्त आवाज द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. एकजुटीचा विजय असो. दुर्गाताई भोर आपण पुढे चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत. घेतल्याशिवाय राहणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कन्याताई भिसे या ठिकाणी बोलणार आहेत. सर्वांना नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी शिवकन्या सचिन भिसे. मी छावा संघटना प्रदेश उपाध्यक्ष, महिला आघाडीचं काम करते. या ठिकाणी आज ताईने जो महिलांच्या न्याय हक्कासाठी जो लढा दिला आहे, त्या लढ्याला प्रथमतः आमच्या सर्व महिला भगिनींकडनं आणि आमच्या छावा संघटनेकडून पूर्ण पाठिंबा आहे. म्हणतात ना, प्रत्येक स्त्री हे आई भवानीचं आणि दुर्गेचं रूप असतं, परंतु ती स्त्रियांमधील ऊर्जा बाहेर काढायला एका दुर्गेने जन्म घेतला आहे आणि त्या दुर्गेचं करावं तेवढं खरंच कौतुक कमी आहे. आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्व भगिनी त्यांना साथ देण्यासाठी आज उपस्थित राहिला. तुमचं खरंच खूप कौतुक आहे. बाईचं स्त्री आणि म्हणजे स्त्रियांचं चूल आणि मुली यापेक्षा बाहेर येऊन आज आपण आंदोलन करू शकतोय, याचं सर्व श्रेय जात आहे आपले सर्वांचे आदरणीय असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज त्यांनी संविधान लिहिलं आणि आज संविधान सर्व जनतेसाठी उपलब्ध करून दिलं. आजचा दिवस हा एवढा पवित्र आहे. आज या दिवशी आज यांनी जे उपोषण केलं आहे, या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला नक्कीच जाग येईल असं मला एक आशा वाटते आणि यायलाच पाहिजे. कारण कसं आहे की आज ना उद्या जर कुणीतरी पुढे यायला हवं होतं. आज ताई पुढे आल्या आहेत. ताई, तुम्हाला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे आणि आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात तर तुमचं मनापासून खूप कौतुक आहे. कारण आज तुम्ही चूल, आपले मुलं वगैरे आपले फॅमिली सोडून या ठिकाणी एका बहिणीच्या आणि हक्काच्या लढाईसाठी तुम्ही ताईंना साथ देत आहेत. मनापासून तुमचं कौतुक आहे. सर्वांनी आपल्या स्वतःसाठी एका टाळ्या वाजवायच्या. आणि इथं जमलेली प्रत्येक स्त्री ही आई भवानीचं रूप आहे. आणि म्हणतात ना की जेव्हा महिषासूर जेव्हा राक्षस मारायचा होता तेव्हा सर्व देवांना जे काम बनलं नाही तेच काम एका दुर्गेने केलं आहे. तर प्रत्येक स्त्रीने स्वतःला कधीही कमी समजायचं नाही आणि सर्वांनी या ठिकाणी आज जसं तुम्ही तुमचं जे कॉन्फिडन्स दाखवलं आहे तसंच प्रत्येक गोष्टीत कॉन्फिडन्स दाखवायचा आहे. आपण स्वतः सक्षम बनून आपण प्रत्येकाने जर ठरवलं की 10 मुलींना मी समजून सांगेल की आपण स्वतः आपली स्वतःची रक्षा करू शकते, कायदा सुव्यवस्था वगैरे ह्याच्यावर काही विश्वास राहिला नाहीये. आपण स्वतःचं रक्षण स्वतः करण्यासाठी सक्षम झालं पाहिजे. महिलांचं काय एवढं की भीतीच वाटू लागली की समोर पण आम्ही आमच्या मनामध्ये असेल की आला समोरच्या समोर कोणी पण पुरुष असो तर आम्ही असं मनामध्ये धीट आहे आमच्या. पण आमच्या लेकरांनी काय करावं हे सरकारला माझं बोलणं आहे की सरकारने त्यावर गुन्हेगारांना
फाशीची शिक्षा द्यावी आणि तिथंच हे प्रकरण थांबावं आणि पुढे ह्याच्या पुढे काही होता कामा नये, हेच माझं म्हणणं आहे. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.